हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. तर मी आता डेली रुटीनला सुरुवात केली आहे, म्हणजे रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की बघत जावा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल मी रोजचे जे व्हिडिओ टाकते त्याचं. तर सकाळची छान अशी सुरुवात झालेली आणि अहोंनी आज सांगितलं होतं की तू काही पण कर, पण मला छोलेची भाजी बनवूनच दे म्हणून. कारण त्यांना चिकन जेवढं आवडतं ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांना ना छोले आवडतात. मग ते भिजत घातलं, म्हटलं जे दिवसभर ते छान असे भिजतील आणि संध्याकाळी मस्त अशी भाजीसुद्धा करता येईल. धनुष गेले 4-5 दिवस झालं स्कूलला जात नाही आहे, त्याच्यामुळे मी एकदम रिलॅक्स आहे ना. त्याचा होमवर्क घ्यायचा किंवा त्याला सोडायला आणायला जायचं, ह्याच्यामध्ये पण मी थकून जात नाही. मग जे काय माझं डेली रुटीन सुरू आहे ना ते एकदम मस्त मजेत सुरू आहे आणि मी खूप आनंदाने ते करते सुद्धा. तर रात्री जी भांडी घासून ठेवली होती ना, मग ती मांडायला घेतली. म्हटलं किचन ट्रॉलीमध्ये सगळं व्यवस्थित मांडून टाकता. सकाळचा काय असा जास्त स्वयंपाकसुद्धा नसतो, कारण धनुष आता पोट भरून जेवण करत नाही आहे. मॅगी वगैरे करून दिली तर तो खातो आहे, कारण त्याची तब्येत बरी नाही आहे म्हणून. आणि तापामुळे ना मुलांच्या तोंडांची पूर्ण चव जाते, त्याच्यामुळे मग ते काही खातसुद्धा नाहीत. मग त्याला मॅगीच करून चारते मी बऱ्यापैकी. उपीट रवा असं त्याला काही आवडत नाही म्हणून. हे माझं लकी बांबूचं जे ट्रे आहे ना ते खूपच जास्त सुकल्यासारखं झालं होतं, म्हणजे एवढं पण नाही बरं का, पण थोडंसं त्यातलं पाणी सगळं आटून गेलं होतं. आणि जेव्हा धनुषला सोडायला आणायला जाते ना त्यावेळेस मी इतकी कंटाळून जाते ना की घरातल्या कुठल्याच कामाकडे माझं व्यवस्थित लक्ष लागत नव्हतं. आणि आता मस्त माझी दिवसभर घरातली सगळी कामंसुद्धा होत आहेत आणि व्हिडिओसुद्धा काढत नव्हते ना, तर खूपच आळसल्यासारखं होत होतं. म्हणून मी परत स्टार्ट केले माझ्या नवीन रुटीनला. बोलता बोलता इथे माझं ना जे लकी बांबूचं ट्रे आहे ना व्यवस्थित क्लीन करून झालं. आणि हो, बऱ्याच जणांना वाटतं की ते तू सगळंच विकत आणलंयस का, कितीला भेटलं? तर असं काही नाही बरं का. जामची बरणी होती माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी ते ठेवले आणि जे साईडचे खडे दिसतात ते मगाशी सांगितल्याप्रमाणे टिपवाय जो फुटला होता ना त्याचे ठेवून दिलेत ते. तिथलं सगळं क्लीन करून झालं की मी आले बेडरूममध्ये, कारण अंथरूण वगैरे काढलेलं नव्हतं. धनुष तर काय झोपेतून उठला होता, त्याच्याबरोबर मी सुद्धा खूप जास्त उशिरा उठत होते आणि तिथून पुढं माझ्या कामांना सुरुवात व्हायची. पण असू देत, हेच 4-5 दिवस निवांत असणार आहे. आणि त्याची तब्येत बरी नसली की मला पण खूप त्रास होतो, म्हणजे मला पण असं नाही का त्याचं लक्ष द्यायचं म्हटलं की जास्त विकनेसपणा आल्यासारखं होतं. म्हणून मग मी पण जरा वेळ त्याच्यासोबत जास्त झोपते. आणि त्याच्याजवळ जर कोण झोपलेलं असेल, त्याला जर ऊब लागली ना तर मग तो किती वेळ झोपेल नाही ह्याचं भान राहत नाही. सगळं आवरून घेतलं बेडवरचं सुद्धा. माझं असं आहे ना की एकदा एखाद्या रूममध्ये गेले ना की तिथलं सगळं आवरल्याशिवाय बाहेरच येत नाही. आणि मग सगळं एकत्रच तिन्ही रूमांना पण मी झाडू मारून घेत असते. फक्त पसारा आवरताना एक एक सगळं आवरून घेत असते. धनुच्या ह्याच्यासाठी हा ड्रॉवर रिकामा केला आहे, म्हणजे स्कूल बॅग आणि टिफिन बॅगसाठी. नाहीतर मग सारखं ते टिपवायवरतीच पडलेलं असायचं, त्याच्यामुळे तिथे जास्त पसारा दिसतो. मागच्या 2-3 व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला बोलले होते की इथं पत्रा टाकून घेतला आहे मस्त. तर इतकं छान वाटते ना की रूमसारखंच ती रूम झाल्यासारखं वाटते. तर आम्ही संध्याकाळी तिथंच मस्त आमचा क्वालिटी टाईम स्पेंड करत असतो. तर रात्रीचं गालीचा वगैरे टाकलेला होता ना तो तिथेच ठेवला होता. मग मी माझी कामं आवरताना मग आता ती तिसरी म्हणजे आधीच्या घरातल्या 3 रूम आणि ही 4थी रूम झाल्यासारखं तिथे पण आमचा नेहमी पसारा पडणार म्हणजे पडणारच, कारण अहोंना बाहेर बसायला खूप जास्त आवडायला लागले. हा बॉक्स मी ना डीमार्टमधून घेतला होता. त्याच्यामध्ये कोंब वगैरे ठेवायला किंवा एक्स्ट्राचे जे काही आमचे पेन वगैरे असतात ना ते ठेवायला. डीमार्टमध्ये गेल्यानंतर ना एखादा बिस्किटचा पुडा आमच्या घरी येणार नाही, पण पेन नेहमीच येतात. म्हणजे ह्यांना खूप जास्त पेन आवडतात, आपले जेल पेन वगैरे असतात ना ते, मग ते नेहमीच आणतात. आणि मग मी ना सगळे एकाच बॉक्समध्ये जो मधला राऊंड आहे ना त्याच्यामध्ये ठेवून देते, कारण एवढे कोंब नाही आहेत आणि मग थोडीशी जागा पण शिल्लक राहते. आणि इथं तिथं पेन पडण्यापेक्षा ना एकाच ठिकाणी आपल्याला वस्तू जर सापडल्या ना तर भारी वाटतं ना. मग इकडे तिकडे ठेवून देण्यापेक्षा ह्याच्यामध्येच मी सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं होतं. आणि जो जेल पेन होता ना तो फुटला, कसं काय ते समजलंच नाही, त्याच्यामुळे तो अख्खा जो बॉक्स आहे ना तो खराब झाला होता. मग ह्यांनी सकाळी सकाळी माझ्याकडे वॉश करायला दिला होता. तर इतकं छान काय क्लीन झालं नाही माझ्याकडून, थोडंसं राहिलंच. पण म्हटलं असू देत, इतकंच घाण दिसण्यापेक्षा बाकीचे कोंब खराब होण्यापेक्षा ना ते थोडंसं फार क्लीन झालं, तेवढ्यानं बरं वाटत होतं. माझं मेकअपचं सामान इतकं अस्ताव्यस्त होऊन जातं ना, म्हणजे काय सांगू का, रबर बँड असतील, क्लचर्स असतील, ते अस्ताव्यस्त होऊन जातात. मग ते सगळं सकाळी सकाळी नीट ठेवून घेतलं, जेणेकरून ते संध्याकाळी ह्यांना आल्यावरती छान वाटावं. नाहीतर एखादी वस्तू शोधायला गेलं ना की मग सगळा पसाराच दिसतो. दिवसभर काहीच शूट नाही केलं, आराम केला मस्त. इकडून तिकडून कामं सुरू असतात, पण तेच काय शूट करायचं म्हणून मग मी शूट नाही केलं. संध्याकाळी डायरेक्टली भाजी बनवताना शूट करायला घेतले. तर इथे ना मी आज वेगळ्या पद्धतीनं वाटण बनवलं होतं, म्हणजे कांदा आणि खोबरं आहे ना ते ह्याच्यावरती भाजून घेतलं होतं. जी डीमार्टमधून मी जाळी आणलेली आहे ना त्याच्यावरती.
खूप दिवसापासून माझं चाललं होतं की असा मसाला भाजायचा. मला वाटायचं की वेळ जास्त लागतो, परत गॅस पण जास्त जात असेल, पण असं काही नाही. आपण ज्यावेळेस थांबतो ना तिथं, तर लगेचच ते इझीमध्ये होऊन जातं. मसाला भाजायला इतकं हलवत बसावं लागतं ना, कांदा असेल, टोमॅटो असेल किंवा खोबरं जरी आपण भाजत असेल ना, तर खोबरं करपायची पण खूप जास्त भीती असते. हा मसाला इतका काळा काळा झाला होता ना, म्हणजे खूपच जास्त, आणि तेवढीच टेस्टसुद्धा आली होती. असं वाटत होतं ना की जेव्हा मी चिकन बनवेल ना, आता श्रावण संपल्यानंतर तर मस्त असं काळ्या मसाल्यामध्येच मी बनवणार. आणि मी खूप असं म्हणायचे की का काळा मसाला होत नाही आपला, एवढा काळा का होत नाही. पण आता कळलं की असं जर आपण वाटण भाजून घेतलं ना, तर मग ते जास्तच काळं होतं. इथं मी बारीक करायला घेतलं, पण एकदम इझीमध्ये काय बारीकच होत नव्हतं. मग मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आणि जास्त कोथिंबीर घेत मग बारीक केलं. लसूण ॲडिशनल घेतला होता. कांदा आणि फक्त खोबरंच भाजलं, लसूण मी तसाच ठेवला होता. थोडंसं आलं पण घेतलं आणि कोथिंबीर टाकून मस्त थोडंसं पाणी टाकून मग मी बारीक करून घेतलं. लगे हात जर किचनवरचा पसारा आवरत राहिलं ना, तरच मग बरं पडतं. नाहीतर मग गॅस एकतर किचन ओटा आमचा खूपच जास्त छोटा आहे, आणि मग त्याच्यावरती सगळं सामान काढत राहिलं ना, तर मग खूपच जास्त कसं तरी होऊन जातं. म्हणजे काय काम करतोय ना, तेच आपल्याला काम सुचत नाही. पहिलेच मी चपात्या बनवून घेतल्या होत्या, आम्हाला जायचं होतं बाहेर धनुचा हेअरकट वगैरे करण्यासाठी, म्हणून मग मी लवकरच जेवण बनवायला लागले होते. चपाती बनवली होती. एकीकडे भाताचा कुकरसुद्धा होत होता. नाही, त्याच्यामध्ये मी म्हणजे जे आपलं आहेत ना छोले, ते भिजायला म्हणजे शिजायला घातले होते. भात मला अजून बनवायचा होता. ह्याच कुकरमध्ये लगेच मी भात बनवणार होते. मसाला असं मस्त असं बारीक करून घेतला आहे, म्हणजे एकदम काळा काळा झाला आहे. मला वाटते कोथिंबीरसुद्धा जास्त पडली होती. आणि खरं सांगू का, कधी कधी कोथिंबीरसुद्धा आपल्याला नकोशी वाटते. म्हणजे जास्त कोथिंबीर प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण जास्त झाली तर मग त्याचे फ्लेवरसुद्धा काही वेगळाच लागतो. चला तर मग मी आता भाजीला फोडणी देते आहे. तर पहिल्यांदा मस्त 3-4 चमचे तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये जो मी मसाला काढला होता ना, तो व्यवस्थित भाजून घेतला. आणि आपला घरचा जो कांदा लसूण मसाला आहे ना, तो टाकला, म्हणजे 1.5 चमचा टाकला. थोडीशीच भाजी बनवायची होती आणि अहोंना जास्त स्पायसी आवडतं. आणि छोले मसाला मी असा विचार करते ना, की असे प्रत्येक मसाला बनलेला असतो, जसं की सांबर मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, छोले मसाला, मिसळ मसाला. ह्याच्यामध्ये वेगळं काय असतं? जर तुम्हाला माहीत असेल ना, तर मला नक्की सांगा. आता आपण जेव्हा पावभाजी खातो ना, त्यावेळेस त्याची टेस्ट एकदम पावभाजीसारखीच लागते. असं का? त्याच्यामध्ये वेगळं काय असतं? मला ते समजत नाही. जर तुम्हाला पण माहीत असेल ना, तर मला जरूर कमेंटमध्ये सांगा की हे असं असतं म्हणून. तर भाजी इथे झाल्यानंतर ना, मस्त वरण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, व्यवस्थित मिक्स केलं आणि एक 10-5 मिनटं असंच ठेवून दिलं. वास तर इतका भन्नाट येत होता ना. खरं सांगायचं म्हटलं ना, तर मला छोलेची भाजी बिलकुल आवडत नाही, पण ह्यांना आवडते म्हणून मग मला बनवावीच लागते. पण खरंच टेस्टीच झाली होती खूप जास्त. तुम्ही पण नक्की अशी बनवून बघा. आणि तुम्हाला पण आवडते का छोलेची भाजी, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दनूचा हेअरकट करायला गेलो आम्ही. अर्धा तास, जवळजवळ अर्धा पाऊण तास आम्ही वेटिंगला थांबलो असेल, पण आमचा नंबर काय आलाच नाही. तेवढ्या वेळात मग त्याच्यासाठी ॲपल किंवा फ्लॅग घ्यायचे होते, मग ते घेऊन आलो. पण तरी पण आमचा नंबर काय आलाच नव्हता. मग म्हटलं जाऊ देत, घरीच आता मस्त जेवण करता आणि परत मग धनुषला घेऊन येता येईल माघारी. जे काय घ्यायचं होतं ते सगळं घेऊन मग आम्ही घरी निघालो आणि ठरवल्याप्रमाणेच केलं. जेवण वगैरे केलं आणि मग धनुषला आणि ह्यांना पाठवून दिलं. त्याच्यानंतर मग मी भांडी वगैरे क्लीन करत बसले. असा होता माझा आजचा संपूर्ण दिवस. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.